खरं तर काही वर्षापूर्वी कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाने जितकी उत्सुकता ताणली गेली नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता निवडणुका कोणामुळे आणि का लांबणीवरती पडल्या या फुरसुंगी आणि उरुळी देवाची इथल्या मतदारापासून ते प्रामुख्याने उमेदवारांपर्यंत सगळ्याच्या मनामध्ये प्रश्न घोंगावत राहिला. आणि प्रामुख्याने एक नाव पुढे आलं, ते म्हणजे नितीन गायकवाड. त्यांच्या भावना दुखवायचा किंवा त्यांचं मन दुखवायचं किंवा निवडणूक होऊ नये असं मला कधीच वाटलं नाही आहे, किंवा त्यांचा खर्च किंवा त्यांची मेहनत वाया जावी असं माझ्या मनात कधीच नाही आहे आणि नको पण आहे. त्यांनी सांगितलं की तुमचं मतदार चालूची जी ऑफलाईन पद्धतीची जी निवडणूक आयोगाकडून आलेली जी मतदार यादी आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव नाही आहे असं कळवण्यात आलं. त्यामुळे त्यांनी माझा अर्ज अवैध केला, बाद केला. एका माझ्या मागणीच्या 100 पुरावे मी तयार केलेले आहेत आणि कोर्टाच्या समोर म्हणून, पण त्यांनी ते घेतलंच नाही. नंतर ते म्हणले की आम्ही चर्चा केली वरती, पण तुमचं नाव ह्याच्यात नवीन यादीमध्ये जी आलेली आहे ऑफलाईन पद्धतीची त्याच्यात आपण ॲड पण करू शकत नाही, डिलीट पण नाव करू शकत. ज्या अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे हा घोळ झालेला आहे त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई करावी. मी कुठल्याही दबावाला किंवा कुठल्याही धमक्यांना काल पण घाबरत नव्हतो, आज पण नाही, उद्या पण नाहीये. मयत लोकांची जास्त नाव आहे या मतदार यादीमध्ये. नमस्कार, मनातलं जनात या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी महेश राऊत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खरं तर फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. निवडणुकीचं रणमैदान तापलं होतं. प्रत्येकाने आपला प्रचार अतिशय त्या ठिकाणी जीव ओतून केला होता. निवडणुकीचे अवघे काही तास उरले होते आणि अचानक निवडणुकीला स्थगिती आली आणि निवडणुका पुढे ढकलल्याची बातमी समोर येऊन आदळली. सगळीकडे खळबळ माजली. निवडणुका का लांबल्या गेल्या, निवडणुका कोणामुळे लांबल्या गेल्या. खरं तर काही वर्षापूर्वी कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाने जितकी उत्सुकता ताणली गेली नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता निवडणुका कोणामुळे आणि का लांबणीवरती पडल्या या फुरसुंगी आणि उरुळी देवाची इथल्या मतदारापासून ते प्रामुख्याने उमेदवारांपर्यंत सगळ्याच्या मनामध्ये प्रश्न घोंगावत राहिला. आणि प्रामुख्याने एक नाव पुढे आलं, ते म्हणजे नितीन गायकवाड. नगराध्यक्षपदाचे इच्छुक असणारे उमेदवार, परंतु ते जेव्हा अर्ज भरतात तेव्हा त्यांचा अर्ज हा अवैध ठरवला जातो आणि त्यानंतर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करून कोर्टाचे ते दरवाजे ठोठावतात. आणि त्याचमुळे या निवडणुकी प्रलंबित पडल्यात का, त्यांच्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्यात का, असा सगळीकडे चर्चा होऊ लागली. म्हणूनच मनातलं जनात या विशेष भागामध्ये आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत नितीन गायकवाड यांच्यासोबत. सगळ्यांना असलेला प्रश्न, कोण आहेत नितीन गायकवाड, का त्यांनी हे सगळं केलं. आणि म्हणूनच नितीनजी गायकवाड यांना माझा पहिला प्रश्न आहे. सर, सगळ्यात अगोदर मी आपलं स्वागत करतो, परंतु सगळ्यांना ऐकून हे जाणून घ्यायचंय खरं तर की हे सगळं नितीन गायकवाड नेमके कोण आहेत, तेव्हा तुमच्याबद्दल आम्हाला माहिती द्या. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय. माझं नाव नितीन अशोक गायकवाड, राहणार फुरसुंगी. तर मी वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्ष या अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार अर्ज भरला होता. इच्छुक उमेदवार होतो मी आणि आहे पण. तर अशी परिस्थिती असताना मी माझा मूळ व्यवसाय हा रिअल इस्टेटचा आहे, रिअल इस्टेट एजन्सी. आणि माझे मामा हायकोर्टामध्ये असतात, ॲडव्होकेट सोनवणे. आणि मी कायदेशीर अभ्यास करतो आहे. कायदेशीर कोर्ट कचेरीचीच कामं असतात आपली. ह्या माध्यमातून मी जनतेकडे आहे आणि एक कुठंतरी एक पारदर्शक काम व्हावे आपल्या मतदारसंघामध्ये, म्हणून मी एक इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे. माझ्या वतीनं मला ती सेवेचा, समाजसेवेचा लाभ घेण्यासाठी मी. सर, या ठिकाणी खरं तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहात, तर याच्या अगोदर आपल्या कुटुंबामध्ये अशी काही राजकीय पार्श्वभूमी होती का, किंवा याच्या अगोदरची तुम्ही कुठली राजकारणाची निवडणूक लढवली आहे का, की नगराध्यक्ष पदासाठी अचानक हा चेहरा पुढे आला? जनतेला नेमकं हे जाणून घ्यायला आवडेल. मुळात सुरुवातीपासूनच राजकारणाची आवड होती मला आणि आज पण आहे. आणि असं कधी वाटतं की आपल्याला की आपण पण राजकारण करावं, राजकारणामध्ये येऊन समाजसेवा करावी. जी कामं एखादा आमदार, खासदार, मंत्री जे करतो ना, तेच कामं आपण पण केली पाहिजे असं मला वाटत होतं वेळोवेळी. म्हणून मी राजकारणाकडे सुरुवातीपासून आकर्षित होतो आणि भरपूर लोक, सगळ्या पक्षांची कामं केलेली आहे मी, असं काही नाही. आणि अशामुळं आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आमचं फुरसुंगी जे काय होतं, फुरसुंगी गाव जे होतं ते पुणे महानगरपालिकेकडे होतं.
आणि आत्ता गरज संपली पुणे महानगरपालिकेला फुरसुंगीची, त्यावेळेस हा फुरसुंगी स्वतंत्र कोणाच्या तरी राजकीय स्वार्थासाठी किंवा कुणाच्या तर राजकीय हव्यासापोटी त्यांनी स्वतंत्र नगर परिषद बनवली आणि चुकून सुदैवानं असं झालं की बऱ्याचशा लोकांची इच्छा नव्हती नगर परिषद व्हावी म्हणून, अजून पण विरोध आहे. अशा परिस्थितीमध्ये नगर परिषद झाली. लोकांनी मग बळजबरीनं जरी लादली गेली तरी ॲक्सेप्ट केलं लोकांनी. आणि अशा परिस्थितीत असताना त्याचं नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती म्हणजे SC साठी आमच्या समाजासाठी राखीव झालं. त्याच्यामुळं मुळात राजकारणाची आवड असलेली राजकारणामध्ये मी खेचलो गेलो होतो सुरुवातीपासून. त्यामुळं मी असं ठरवलं की नगराध्यक्ष आपल्यासाठी आहे राखीव, तर त्याचा फायदा घेतला पाहिजे, जो हक्क बाबासाहेबांनी दिला तो मिळवला पाहिजे, म्हणून याच्याकडे वळालो. सर, निवडणुका स्थगिती झाल्या, परंतु याच्यामध्ये तुमची भूमिका पहिल्या दिवसापासून नेमकी काय होती? अगदी निवडणुका जाहीर झाल्यापासून हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल सर. फुरसुंगी देवाची उरुळीची नगर परिषदेची जे फॉर्म भरण्याची मुदत जी होती, सुरुवात जी झाली ती 10 तारखेपासून झाली. 10 ऑक्टोबर ते नोव्हेंबर संपला ना, 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत होते. बरोबर. मग मी 17 तारखेला ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरला होता. बरं. 17 तारखेला वंचित बहुजन आघाडीचा AB फॉर्म जोडून भरलेला होता मी फॉर्म. त्याच्यामध्ये बाकीचे जात पडताळणी असेल, विविध ग्रामपंचायतची फुरसुंगीच्या नगर परिषदेची थकबाकीची NOC असेल, शौचालय वापरायचं असेल परवाना असेल, ह्या सगळ्या NOC वगैरे सगळं दिलं होतं मी, अजून पण दिले, त्याच्याबद्दल काही तक्रार नाही. तर अशा परिस्थितीत अर्ज भरल्यानंतर तिथं असं निदर्शनास आलं की त्यांनी सांगितलं की तुमचं मतदार चालूची जी ऑफलाईन पद्धतीची जी निवडणूक आयोगाकडून आलेली जी मतदार यादी आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव नाही असं कळवण्यात आलं. त्यामुळे त्यांनी माझा अर्ज अवैध केला, बाद केला. त्याच्यानंतर त्यांनी दुसरे 1-2 नोटीस दिले की तुम्ही 5 सूचक पाहिजे होते, तुम्हाला तुम्ही 1च सूचक दिलेला आहे, असं त्यांनी मला सांगितलं. त्याची नोटीस दिली आणि सूचकानंतर त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी 5 सूचक घेतो आम्ही, घेऊन या, चालेल. मी तशी पूर्तता पण केली. पण परिस्थिती अशी झाली की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी 5 सूचक घेऊन गेलो तिथं, तेव्हा त्यांनी जे CO आहेत सिंगटे म्हणून आणि जिथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत उदमले सर म्हणून, त्यांनी सांगितलं की तुमचा मेजर प्रॉब्लेम हा आहे की तुमचं चालूच्या मतदार यादीत नाव नाहीये, चालूच्या मतदार यादीत नाव नाहीये, त्यामुळं तुम्हाला ही निवडणूक लढवता येणार नाहीये. मी त्यांना प्रूफ केलं, माझ्याकडे वोटर ID आहे, माझं ऑनलाईन TML नंबर चेक करा, ऑनलाईनला नाव दिसतंय. गेल्या वर्षी मी विधानसभेच्या वेळेस मतदान केलंय, लोकसभेच्या वेळेस मतदान केलंय, आताच माझं नाव कसं काय केलं? बरोबर. आणि ही जी सुरुवातीला प्रारूप यादी आली होती तेव्हापासून वेळोवेळी मी त्यांच्याकडं पत्रव्यवहार करतोय किंवा त्यांच्याबरोबर मी ही डिस्कस करतोय, पण ते लोक फारशी किंमत देत नाहीत. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुमचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं होतं, तर प्रारूप मतदार यादी असेल किंवा दुबार मतदार यादी असेल, प्रसिद्ध झाल्यानंतर नेमकी तुमची भूमिका काय होती आणि तुमचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलंय हे कळाल्यानंतर नेमका तुम्ही काय पाठपुरावा केला? ते सगळा पाठपुरावा केला, पण त्यांचं म्हणणं एकच आहे, ही जी यादी आलेली आहे ही यादी निवडणूक आयोगाकडून आलेली आहे, याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाहीये. याच्यामध्ये फार तर आम्ही काय करू शकतो की बा आमच्याकडून चुका झालेल्या आहेत, या प्रभागातून त्या प्रभागात नावं ट्रान्सफर झाले, सेफ्टिंग झाले, ते चुकीनं झालेले आहेत, ते फार तर आम्ही इकडची तिकडे करू शकतो जे पाहिजे ते तक्रारीनुसार. पण या निवडणूक आयोगाच्या यादी जी वरून आलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही एकही नाव ऍड करू शकत नाही किंवा त्याच्यातलं एक पण नाव डिलीट करू शकत नाही. अच्छा. असे त्यांनी वेळोवेळी हे एकच उत्तर दिलं मला, त्यामुळे मला इथे यायची वेळ आली. सर, काही दिवसापूर्वी याच मतदानामध्ये सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये पहिली नगर परिषदेचा नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आला, ते म्हणजे अनगर. तो सगळीकडे राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. तिथे सुद्धा एका नगराध्यक्षांनी विरोधात अर्ज भरलेला असताना त्यांचा अर्ज हा सूचक आणि त्या ठिकाणी अनुमोदक नसल्यामुळे बाद करण्यात आला होता. तुमचा अर्ज सुद्धा सूचक आणि अनुमोदक या संदर्भात काही गडबड झाली का? काय सांगाल त्याबद्दल नेमकं? त्याचं काय संबंध? त्यांनी मला नोटीस दिली होती 18 तारखेला सकाळी 11 वाजता घेऊन या, 17 तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती, तशी त्यांनी मला नोटीस दिली होती 18 तारखेला सकाळी 11 वाजता घेऊन या. मी 10 वाजता 5 सूचक हजर केलेले आहे तिकडे, त्यामुळे तो काही इश्यू ह्याच्यातला नाहीच आहे.
आणि शपथपत्राचं पण त्यांनी मला सांगितलं होतं की इथं शपथपत्रामध्ये अशी दुरुस्ती करून आणा, तेही त्यांना मी दिलेलं आहे. त्याच्याबद्दल काय विषय 17 तारखेला सांगितलं अवैध ठरवतो, 18 तारखेला तुम्ही ते घेऊन या, बाकीची पूर्तता करा, आपण ह्याचं ठरवू म्हणून. पण त्यांनी ते घेतलंच नाही. नंतर ते म्हणले की आम्ही चर्चा केली वरती, पण तुमचं नाव ह्याच्यात नवीन यादीमध्ये जी आलेली आहे ऑफलाईन पद्धतीची त्याच्यात आपण ऍड पण करू शकत नाही, डिलीट पण नाव करू शकत नाही. ही जी काय 81,999 का असं 90 अशी काहीतरी यादी आहे, तर त्याच्यात आम्ही नवीन जी कटआउट म्हणजे एक राऊंड फिगर आहे त्याच्यात ऍड पण करू शकत नाही, डिलीट करू शकत असं डायरेक्ट सांगितलं. सर, म्हणजे एकंदरीत या निवडणूक प्रक्रियेत तुमचा जो अर्ज अवैध ठरवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला कायदेशीर मार्गाने जायचंय, हा निर्णय तुमचा केव्हा झाला? निर्णय तर सुरुवातीलाच घेतला, ज्यावेळेस निवडणूक फुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली ना, तेव्हाच निर्णय असा घेतला होता. काही जरी झालं तर आपण आता जे काय आपलं राजकारणाकडे जे सुरुवातीपासून आकर्षण होतं ना ते साध्य करायचं आणि निवडणूक लढवायची आणि जिंकायची पण, असंच ठरवलं होतं. आणि त्याच्यानंतर हा जी काही त्यांनी माझ्याबरोबर एक चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली, मला माझा अर्ज बाद केला. मी पण 1 महिन्यापासून मेहनत घेतली होती. मतदारांच्या गाठी भेटी असतील, मतदार कव्हर करण्यासाठी असतील, समाज बांधव असतील, मित्रपरिवार असेल, यांच्या सगळ्यांच्या गाठी भेटी माझ्या झाल्या होत्या ऑलरेडी. आणि ऐन टाइमाला माझा जर अर्ज बाद केल्यामुळं मग मी तर आणखी ठाम निश्चय असा केला, माझे मामा आहेत ॲडव्होकेट सोने मागाशी बोलल्याप्रमाणे, की त्यांच्या हे कानावर घातलं मी. ते म्हटले काही काळजी करू नको, आपण कायदेशीर मार्गाने जाऊया. त्यांचा सल्ला घेऊनच मी इथपर्यंत आलेलो आहे. मला पण कायदेशीर माझा बऱ्यापैकी अभ्यास आहे, त्यांचा सल्ला घेऊन आम्ही पोहोचलेलो इथं आणि तो हक्क मिळवणारच आपण, त्याच्यात काय वाद नाही. सर, म्हणजे एकंदर सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की निवडणुकीमधून तुम्हाला डावलण्यात आलं, तुमचा जो नगराध्यक्ष पदाचा अर्ज होता तो अवैध ठरवण्यात आला, म्हणून तुम्ही कायदेशीर मार्गाने जायचं ठरवलं. परंतु आपण जर सगळा घटनाक्रम बघितला तर जवळपास 30 तारखेला संध्याकाळी 5, 6, 7 वाजेपर्यंत प्रचार सुरू होता. आचारसंहिता लागणार होती, 1 दिवस जरी त्या ठिकाणी वाढवून दिला होता. परंतु यासाठी शेकडोहून अधिक उमेदवारांनी अतिशय प्रचंड या प्रचारासाठी मेहनत घेतली होती. त्यामध्ये त्यांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच त्या ठिकाणी श्रम त्यांनी लावले होते. नगराध्यक्ष पदाच्याही शर्यतीमध्ये जवळपास 6-7 उमेदवार आहेत, त्यांनी देखील आपलं सगळ्या त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं होतं. मग या सगळ्यांवरती पाणी केवळ तुमच्यामुळे पडलं, तुम्ही सगळा हा त्या ठिकाणी रोख लावलात, असा रोष एकंदरीत चर्चेमधून ऐकायला मिळतोय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुद्दा बरोबर आहे तुमचा, पण परिस्थिती अशी आहे की जे पण उमेदवार आहेत आपले, जे पण नगरसेवकाचे पदासाठी जे उमेदवार असतील किंवा नगराध्यक्ष असेल, त्यांच्या भावना दुखवायचा किंवा त्यांचं मन दुखवायचं किंवा निवडणूक होऊ नये असं मला कधीच वाटलं नाही आहे, किंवा त्यांचा खर्च किंवा त्यांची मेहनत वाया जावी असं माझ्या मनात कधीच नाही आहे आणि नको पण आहे. पण परिस्थिती अशी आहे की घटनेने सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत. बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये दिलेलं आहे की सगळ्यांना मूलभूत अधिकार जे दिलेत ना, तो अधिकार माझा ह्या निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे माझे अपेक्षा भंग झाण्याची वेळ आलेली आहे इथंही. त्यामुळं मी माझा कायदेशीर स्वतःचा हक्क मागतोय. मला माझं जर तुम्ही पिटिशन कोर्टातलं जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही की मी असं कुठंच नाही म्हटलंय की निवडणूक घेऊ नका किंवा रद्द करा, स्थगिती करा, असं कुठंच नाही म्हटलं. मी फक्त माझा कायदेशीर अधिकार मागतोय कोर्टाला, जो निवडणूक आयोगाने माझं मतदार यादीतून नाव वगळलेलं आहे ते नाव दाखल करण्यात यावं म्हणून मी कोर्टात गेलेलो आहे. मी निवडणूक थांबवा किंवा उमेदवाराचा खर्च वाया जाऊ द्यावा किंवा कुणाचं नुकसान व्हावं, कुणाची मेहनत वाया जावी असं माझ्या मनात कधीच नव्हतं पण, आणि आता पण नाहीये आणि असं नको पण आहे. माझा हेतू एकच आहे की मला न्याय मिळाला पाहिजे, मला हक्क माझा बजावता आला पाहिजे, या हेतून मी कोर्टात गेलेलो आहे. सर, आता माझा प्रश्न असा आहे की खरं तर ह्या निवडणुका लांबणीवरती पडल्यानंतर सगळीकडे चर्चा हीच चालू झाली की नितीन गायकवाड या एका व्यक्तीने त्या ठिकाणी कोर्टाची पायरी ठोठावल्यामुळे ह्या सगळ्या निवडणुका लांबणीवरती पडल्यात. लोकांमध्ये प्रचंड रोष आहे का? लोक तुमच्यावरती कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात किंवा कुठल्या वेगळ्या प्रकारचा दबाव तुमच्यावरती निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का? मुळामध्ये फुरसुंगी देवाची उरुळी एकच नगर परिषद अशी नाही की त्याच्यावर स्थगिती आलेली आहे. बऱ्याचशा निवडणुकांच्या नगर परिषदेच्या निवडणुकीवरती स्थगिती आलेली आहे. आणि आता ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यात पण त्यांच्या निकालावरती स्थगिती आलेली, त्यांना तर मी कारणीभूत नाहीये. बरोबर. राहिला विषय दबावाचा,
मी कुठल्याही दबावाला किंवा कुठल्याही धमक्यांना काल पण घाबरत नव्हतो, आज पण नाही आणि उद्या पण नाहीये. कारण माझा पेशाच जवळजवळ वकिलीचं असल्यामुळं मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पण नाहीये, असं मी कधी मनात पण आणत नाहीये. मी फक्त माझा हक्क मागत राहील आणि कायदेशीर लढाई लढत राहील. त्याच्यात मला कोणाशी काय देणं घेणं नाहीये. सर, प्रश्न या ठिकाणी असा देखील निर्माण होतो, म्हणजे थोडीफार कुजबूज आहे की हे सगळं तुम्ही जे केलं आणि ह्या सगळ्यामुळे निवडणुका लांबणीवरती पडलेत, तर यामध्ये खरंच तुम्हाला निवडणूक लढवायची आहे की याच्या पाठीमागे तुमचा काही वैयक्तिक स्वार्थ आहे किंवा वैयक्तिक कोणाशी काही दुश्मनी आहे का, ज्याच्या बदल्यात हे तुम्ही सगळं केलेलं आहे? बघा, आपल्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये किंवा कुठल्या काही आमिषाला बळी पडणाऱ्यापैकी मी नाहीये. कारण माझ्यासाठी बघा, दरवेळेसच फुरसुंगी देवाच्या उरुळीच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपद हे दरवेळेसच आमच्या समाजासाठी राखीव असेल असं काही नाहीये. बरोबर. ही एक संधी असते, हा एक मोका असतो. बरोबर. तर मी फक्त ह्या संधीचा फायदा घेत आहे की मला हे नगराध्यक्षपद मिळावं, जेणेकरून जनतेची कामं केली जावे. याच्यासाठी मी निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये हे कुणाशीही कोणी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवतंय किंवा मी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ किंवा फायदा घेणं एकदम चुकीचं आहे. याचं माझ्या मनात पण कधी आलं नाही, येणार पण नाही. सर, या अगोदर आपण सांगितल्याप्रमाणे आपण वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे निवडणूक लढवणार होतात आणि त्या पक्षाचे जे आपले प्रमुख आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, ते देखील एक कायदेतज्ञ आहेत. आणि म्हणून मला विचारायचं आहे की जे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आहेत, यांच्याशी आपला काही संपर्क झालाय का? त्यांच्याकडून या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेसाठी आपल्याला काही मार्गदर्शन किंवा कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली आहे का? त्यांनी मला सुरुवातीलाच ज्यावेळेस माझा अर्ज अवैध केला त्यावेळेसच त्यांनी सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी मला सांगितलं होतं, माझं जे काही मध्यस्थी आहे त्यांच्या थ्रू बोलणं झालं होतं. तर ते म्हटले की ऑनलाईनला नाव आहे, मतदान कार्ड आहे तुझ्याकडं, मागच्या वेळेस तू 2 वेळा मतदान केलेलं आहे, त्यामुळे तुझा अर्ज अवैध करायचं काही संबंधच नाही, असं आमचं झालं होतं बोलणं. पण मी कायदेशीर मार्गाने जाणार हे पण त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे काय नाही, वंचित बहुजन आघाडीचा मी एक अधिकृत उमेदवार आहे आणि मी त्याच पक्षातून लढणार आणि जिंकणार पण. म्हणजे सर, एकंदर सगळं तुमचं जर ऐकून घेतलं तर त्याच्यातून एक निष्कर्ष काढता येतोय की ही सगळं करण्यासाठी आपण कारणीभूत जर कोणाला ठरवायचं असेल तर निवडणूक आयोग असेल किंवा तिथले स्थानिक प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांच्यामुळे हा सगळा घोळ झालाय असं तुम्हाला म्हणायचंय का? दोषमध्ये तुम्हाला सांगतो, माझं जे आहे ना, माझा तर अर्ज वैध केला आणि माझी मागणी आहे की मतदार यादीमध्ये तुम्ही ऑफलाईन पद्धतीने, माझं जसं ऑनलाईनला नाव आहे तसं ऑफलाईन पद्धतीनं माझं नाव लावून घ्या, ही माझी पहिली मागणी आहे. माझा अर्ज वैध करा, हा एक झाला मुद्दा. दुसरा मुद्दा सांगायचा, माझ्या बाकीच्या पण बऱ्याचशा मागण्या आहेत जे मी उच्च न्यायालयाच्या किंवा कोर्टाच्या निदर्शन आणून दिलेले आहेत. त्याच्यामधली पहिली माझी मागणी अशी होती की मयत लोकांची जास्त नाव आहे या मतदार यादीमध्ये, तर ती नावं कमी केली जातात. साधारणतः 3 ते 4 हजार मयत लोकांची नाव आहे त्याच्यामध्ये. अच्छा. आणि 1000 ते 1200 लोकांची, हयात लोकांची नाव वगळण्यात आलेले, ज्यांनी मागील 10 ते 15 वर्षापासून मतदान केलेलं आहे. बरोबर का? तर हा फार मोठा मेजर इश्यू आहे. त्याच्यानंतर 1000 लोकांची नावे, 1000 लोक किंवा 1100 लोकांची नावं ही दुबार तुबार आलेली यादीमध्ये. अच्छा. एकच आयडी पण त्यांची डबल टिबल नाव आहे, ह्याच्यात ही दुरुस्त करून मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर असं जो इश्यू, एक मोठा इश्यू आहे जो सगळ्यांनाच माहिती आहे, उमेदवाराला तुम्ही कुठल्याही तुमचे ओळखीचे असतील, तुम्ही म्हटले मगाशी माझे काही उमेदवार ओळखीचे आहेत किंवा मित्र आहेत, त्यांना फोन करून तुम्ही एनी टाइम कधीही विचारा, तर ते राहायला पूर्वीपासून 5 वर्षापासून एका भागामध्ये, त्यांचं आता ह्या निवडणूक आयोगाच्या चुकांमुळं एक प्रभाग क्रमांक 1 मधून चुकून 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये असे नावं ट्रान्सफर शिफ्टिंग झालेली. तर ती नावं ही पण फार मोठा इश्यू आहे किंवा हा चूक आहे. आमचं म्हणणं आहे की हे सगळी यादी दुरुस्त करा. बरोबर आहे. हे निवडणूक आयोगानं जर मनावर जर घेतलं ना हे काम, मला वाटत नाही ह्याला फार वेळ लागेल म्हणून. बर. आणि आता मी जे तुम्हाला सांगितलं किंवा मयत लोकांची नावं जास्त आलेत यादीमध्ये किंवा 1000-1200 लोकांची नावं वगळण्यात आलेली आहे याच्यामधून, किंवा 1000 लोकांची नावं दुबार तिबार नावं आले एकाच यादीमध्ये, एकच आयडी आहे पण 2-3 वेळा नावं आलेले आहेत. आणि एका प्रभागातून दुसरीकडे त्यांची नावं ट्रान्सफर झालेत. ह्याची निवडणूक आयोगानं किंवा शासनानं किंवा गव्हर्नमेंटनं किंवा सरकारनं सखोल चौकशी करावी याची आणि तातडीने ह्याच्यात दुरुस्त करावी. आणि हे सगळं करत असताना ज्या अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे हा घोळ झालेला आहे त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई करावी.
बरोबर. आणि निवडणुकीचा प्रोग्राम आजच्या तारखेपासून मागील 6 महिने किंवा 1 वर्षापासून तर कदाचित चालू झाला असेल, बरोबर. याद्या बनवणं वगैरे. तर त्यांचा जेव्हापासून झाले तेव्हापासून जे अधिकाऱ्याची चौकशी करून जे दोषी ठरतील हम्म. त्यांच्यावरती कारवाई तर करावीच, हम्म. पण त्यांचं जे वेतन, मानधन, भत्ता हा जनतेचा पैसा आहे, बरोबर. तो सगळा कपात केला जावा. इथून मागचा जेव्हापासून प्रोग्राम चालू झालाय ना तेव्हापासून कपात केला जावा व तो सरकारी तिजोरीत महाराष्ट्र शासनाचे गेला पाहिजे. कारण तो जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या चुका ह्या निवडणूक आयोगाने केलेल्या. बरोबर. आणि हे सगळे जे मी आता हे तोंडी बोलत नाही, याच्या एका मी जे आता हे तुम्हाला आकडेवारी सांगितली ना, ही आकडेवारी निवडणूक आयोगाची जी चुका आहेत या पुराव्यानिशी एका माझ्या मागणीच्या 100 पुरावे मी तयार केलेले आहेत आणि कोर्टाच्या समोर ठेवलेले. अच्छा. आणि तेव्हाच आपण कुठंतरी माझ्या फाईलमध्ये किंवा माझ्या याचिकेमध्ये दम आलेला आहे. अच्छा. अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मला कुणाचं नुकसान पण करायचं नाही, निवडणूक पण लांबवायची नाही किंवा माझ्याकडून कोणी राजकीय पोळी भाजून घेते अशातला विभाग नाहीये. फक्त मला वाटतं की इथून मागं 4-5 वर्ष कितीतरी वर्ष आपण निवडणुकीला सामोरे गेलेलो नाहीये. इतके दिवस प्रशासक बसले आपल्या इथं, बरोबर. तर असाच कारभार करायचा का असं मला वाटतंय की इथून पुढे बी तेच करायचंय का. तर एवढ्या वर्षानंतर निवडणुकीला सामोरे जातोय ते पण चुकीच्याच पद्धतीने जातोय, हे बरोबर नाहीये. त्याच्यामुळं आपण ह्याच्यात दुरुस्ती केलं तर कारण, आणि ही विशेष म्हणजे ही पहिलीच नगर परिषद आहे, तर ह्या पहिल्याच नगर परिषदेत असा चुकीच्या पद्धतीचा कारभार होऊ नये असं मला वाटते. म्हणून ह्याची सगळी दुरुस्ती करूनच त्याच्यामध्ये आपण कदाचित 2 महिन्यात पण हा निवडणूक आयोगाने मानावर घेतलं तर 2 महिन्याचं पण काम नाहीये काम जास्त ह्याच्यात. तर हे ताबडतोब त्यांनी दुरुस्त करावं आणि यादी नव्यानं तयार करावी आणि मतदान घ्यायला परत मतदान घ्यावं, काय अडचण नाही आमची, किंवा आहे तेच अर्ज ठेवून परत केलं तरी चालते. सर, आपण भारतामध्ये राहतोय जिथं लोकशाहीला आपण अतिशय महत्त्व आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा जो वैयक्तिक अधिकार आहे त्याला कुठेतरी संविधान अतिशय त्याला मजबूत संरक्षण देतं. तुमच्यावरती कुठेतरी अन्याय होत होता, तुम्हाला कुठेतरी निवडणुकीपासून वंचित ठेवण्यात येत होतं आणि म्हणून हा सगळा तुम्ही कायदेशीर घाट घातलेला आहे. परंतु हा सगळ्यातून आता जेव्हा पुढे आपण जाणार आहोत, निवडणूक आता पुन्हा एकदा पुढे ढकललेल्या आहेत, तुमचा जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल, नगराध्यक्ष म्हणून तुम्ही जनतेसमोर जाणार आहात, काय नेमकं हे सगळं निवडणूक लढवताना तुमचं विजन आहे? फुरसुंगीकरासाठी असेल, उरुळी देवाची नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी तुमच्या मनामध्ये कोणता विकास कार्यक्रम आहे की जे तुम्ही हे घेऊन निवडणुकीसाठी पुढे जाणार आहात? चांगला प्रश्न आहे. याच प्रश्नाची वाट बघत होतो मी. कारण माझं आहे ना ध्येयच असं आहे की फुरसुंगी देवाची उरुळी जी काही नवीन पहिलीच नगर परिषद झालेली आहे, या नगर परिषदेला जास्त अतिशक्ती काही बोलत नाही, पण महाराष्ट्रातली सगळ्यात एकदम व्यवस्थित असणारी, सगळ्या गोष्टींमध्ये परिपक्व असणारी नगर परिषद बनवायची माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि धोरण आहे माझं. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये येणारा पहिला मुद्दा असेल तर तुम्ही बघताय आज फुरसुंगी आणि देवाच्या उरुळीच्या नगर परिषदेमध्ये वाहतुकीची कोंडी खूप मोठ्या प्रकारे आहे. त्याच्यासाठी चांगल्या ठोस प्रकारे प्रशासनाकडून उपाययोजना करून घ्यायच्यात आपल्याला. त्याच्यानंतर फुरसुंगी आणि उरुळीच्या नगर परिषदेच्या माध्यमामध्ये मोठमोठे साडींचे गोडाऊन आहेत, त्याच्यानंतर बाकीचे पण वर्कशॉप आहेत, कंपन्या आहेत. याच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्थानिक लोकांना रोजगार कसा मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे. पुन्हा कमी दरामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आपण चांगल्या पद्धतीनं, जे पण सर्व नगर परिषदेच्या हद्दीमध्ये. त्याच्यानंतर रस्त्यांचं झालं, शिक्षणाचे झाले, पाणी, पिण्याचं पाणी महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघताय टँकरने पाण्याची सुविधा चालू आहे. तर पिण्याच्या पाण्याची सुविधा ही चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची पिण्याचं पाणी, जेणेकरून पाण्यामुळे बघताय बरेचसे आजार होतात. आज चांगल्या दर्जाचं पाणी आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करणार. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोरोनापासून तुम्ही बघताय दवाखान्याला, मेडिकलला किती मागणी आलेली आहे. तर आरोग्याच्या सुविधा एकदम कमी खर्चामध्ये उच्च दर्जाच्या सुविधा हे आपण तिथून देण्याचा प्रयत्न करणार आहे चांगल्या पद्धतीने 100%. म्हणजे धोरणच आपलं मुळात हे. त्याच्यानंतर रोजगार झालं, ते झालं, आणि त्याच्या पलीकडं एक फुरसुंगी देवाची उरुळी अशी परिपक्व बनवायची की आता सध्या जर पुण्याचा, जर आपण पुणे जिल्ह्यात राहतोय, पुण्याचा जर आपण विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे बारामती नगर परिषद ही एकदम
सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत, एक आदर्श मानली जाते. तर बारामतीपेक्षा सुद्धा भारी बनवण्याचं सुद्धा एक माझं विजन आहे फुरसुंगी देवाची उरुळी. तर अशा पद्धतीनं मी फुरसुंगीच्या नगर परिषदेला बघतो. सर, खरं तर आपण फुरसुंगी उरुळी देवाचा हा परिसर अगदी शहराच्या जवळचा आहे आणि त्याच्यामुळे अनेक महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येतात. कमी वेळामध्ये लोकांना पैसा कमवायचा असतो, त्यामुळे कुठेतरी गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढताना दिसतंय. याच्याबद्दल तुमच्याकडे काय नेमकं धोरण आहे? आता हा मुद्दा चांगला आहे, मी ह्या मुद्द्यावर येणारच होतो, पण हा मुद्दा डिपार्टमेंटचा आहे, पोलीस गृह खात्याचा विषय आहे हा. तर आपण गृह खात्याला किंवा स्थानिक पोलीस स्टेशनचे PI असतील किंवा तिथले जे काय DCP, SCP, DCP असतील, जे कोण अधिकारी असतील ज्यांच्या अंडरमध्ये हा भाग येतो ना, त्यांच्याशी व्यवस्थित ज्यावेळेस नगर परिषदेचा एक अध्यक्ष म्हणून मी जाईन ना, त्याच्याकडे मी पहिला माझा मुद्दा हाच असेल की वाढती गुन्हेगारी कशी कमी करता येईल पूर्णपणे. त्याच्यामध्ये मग पोलीस चौक्याचं वाढवणं असेल, पोलीस मदत केंद्र वाढवता येतील का, अशा प्रकारे आपण करून त्याच्यावरती 100% आळा बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आताची तरुण मुलं आहे ना, कमी वयामध्ये जास्त गुन्हे करतात. तर जे मुलं उद्योगधंद्याकडे किंवा शिक्षणाकडे त्यांना जायची गरज आहे, तर ते मुलं गुन्हेगारीकडे जातात. तर हे पहिलं थांबलं पाहिजे, याच्यासाठी 100% पाठपुरावा करणं. सर, खरं तर गुन्हेगारीसोबतच इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न हा फार भीषण प्रश्न आहे. कारण अनेक वेळ या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये लोक अडकत आहेत, घरापर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतोय. या वाहतूक कोंडीबद्दल नेमकं तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत? बघा, मुळात कसं आहे, अतिक्रमण रस्त्यावरची हटवली पाहिजे. नो पार्किंगच्या पण जिथं नो पार्किंग आहे ना, ती पण कमी केली पाहिजे. काय होतंय, रस्ता मोठा असतो, रस्ते अजून पण मोठे, रस्त्यावरती विविध प्रकारे होणारं अतिक्रमण, नो पार्किंग आणि दुसरा मार्ग म्हणजे की पर्यायी रस्ते, जे पर्यायी मार्ग आहेत आजूबाजूला त्या परिसरात, त्याचा पण उपयोग आपण करून देऊ. वाहतूक कोंडी 100% सोडू. 100% सोडत येईल. आणि आता रस्त्याची कामं चालूच आहेत. ते नगर परिषदेचं आता बऱ्यापैकी म्हणजे चांगलं काम झालेलं आहे. थोड्या दिवसात होईल आणि वाहतुकीची कोंडी सुटेल असं मला वाटतंय. सर, खरं तर फुरसुंगी उरुळी देवाची हा जो परिसर आहे तो नेहमीच कचरा डेपोमुळे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात चर्चेचा विषय राहिलेला आहे. आणि या कचरा डेपोमुळेच इथले जे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत त्याच्यावरती पण फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आहे, असं इथल्या लोकांचं म्हणणं येत आहे. इथे कदाचित पाणी हा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ह्या एकाच मुख्य प्रश्नाभोवती जरी आपण निवडणूक फिरते म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. परंतु या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी वेगवेगळ्या योजना जरी आणल्या असतील तरी वितरण नलिका आहे ती लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीये. त्याच्यामध्ये खंड निर्माण होतोय किंवा त्यातून जरी पाण्याचा पुरवठा केला तरी तो सुरळीत होत नाहीये. तर याच्याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल? मुळात पहिला मुद्दा जो तुम्ही घेतला कचऱ्याचा, बघतो मी कचरा डेपोसाठी आपल्या इथं बरेच आंदोलनं उपोषणं झाली. काही राजकीय दृष्ट्या स्वतःच्या स्वार्थासाठी झाली, काही लोकांनी खरोखरच केले, आंदोलनं केले, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण ज्या वेळेस फुरसुंगीला नेहमीच पुणे महानगरपालिके म्हणजे जे स्थानिक नेते जे पण कोणी असतील ज्यांची नावं घेत नाही मी, त्यांनी आहे ना एक सुरुवातीला फुरसुंगीला आहे ना एक गरज असेल तेव्हा वापरायचं आणि गरज संपली की सोडून द्यायचं, असा प्रकार झालेला आहे फुरसुंगीच्या बाबतीत. सुरुवातीला राजकारणाच्या स्वार्थासाठी राजकीय दृष्ट्या स्वार्थ समजून फुरसुंगीला पुणे महानगरपालिकेत घेण्यात आलं. बरोबर. आणि गरज संपली की इकडच्या नेत्यांना वाटलं की आता फुरसुंगी आपल्या स्वार्थासाठी आहे, मग त्यांनी त्यांचं काय केलं, त्यांना वगळलं तिकडून पुन्हाचे तर अधिकार वापरून आणि फुरसुंगी इकडं नवीन नगर परिषद करून गेली, जी लोकांना आज पण नको आहे. बऱ्याचसा विरोध होता सुरुवातीला बी, विरोधाला डावलून फुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषद झालेली आहे. बरोबर आहे. तर ही नगर परिषद झालेली आहे. इथून पुढं जो पण कारभार जो होईल ना फुरसुंगीच्या नगर परिषदेच्या माध्यमातून होईल. आणि जे तुम्ही म्हणले ना योजना जी होती ती महानगरपालिकेची योजना होती. आता फुरसुंगी नगर परिषदेचीच एकदम चांगल्या प्रकारच्या योजना अशा तयार करू आम्ही, आराखडा वगैरे सगळे व्यवस्थित सर्वे करून, जेणेकरून कोणाचं नुकसान पण नाही झालं पाहिजे आणि आपल्या तिजोरीतला पण जास्त खर्च न होता व्यवस्थित एकदम चांगल्या पद्धतीचं टँकर मुक्त अशी फुरसुंगी देवाची उरुळी नगर परिषद करून चांगल्या दर्जाचं पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था करणार आहोत. खरं तर आपण नितीन गायकवाड जे फुरसुंगी उरुळी देवाच्या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनामध्ये रोष असेल, विशेषतः उमेदवारांच्या मनामध्ये, पण त्यांनी त्यांची बाजू अतिशय स्पष्टपणाने या ठिकाणी मांडलेली आहे. मी गायकवाड साहेबांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांचं पुढील जी काही वाटचाल असेल त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.